डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। तुमचा सहभाग जरी तसा नसला तरी एक नागरिक ग्रामीण अशा पोलिसांना तुम्हाला तात्काळ माहिती देणं तुमच्यावर बंधनकारक प्रशासनाने आपापल्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांनी असेल किंवा म्हणत नाहीये म्हणून आपण गप्प राहिलं पाहिजे। तर आपली पण संस्था असेल त्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे जर बालक 20 आणि 21च्या संदर्भातला ठीक आहे। पेमेंट संदर्भात तुम्हाला सांगेन मी गुन्हा दाखल करू शकत नाही तर ती स्थानिक आपल्या जवळच्या तुमच्या तक्रारीवर तुम्ही सही करा। ज्याने एक हार्ट बनवलं एकदम सुंदर लाल कलर, ठीक आहे, त्याच्यामध्ये एक बाण मारला, त्याच्यावरती कबूतर ठेवलं आणि चमकवलं थोडंसं आणि ते इंटरनेटवर कुठे राहतात, तुमच्या फोटोज किती आहेत आणि तुमच्याविषयी संपूर्ण माहिती माझ्याकडे येऊ शकते। युवा संवाद कार्यक्रम 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित माननीय रिजन सर, संजय भावे सर, माझे सहकारी श्री अमोल कोळी, शैलेश काळे, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, आपल्या उल्हासनगर 2 मधील उल्हासनगर आणि अंबरनाथ डिव्हिजनमधील सर्व उपस्थित मुख्याध्यापक, टीचर्स आणि पोलीस मित्र त्यांनी स्वागत करतो। नवीन वर्षाच्या आधी पण बदलापूर माहीत नव्हतं आणि ज्या पद्धतीने त्या एका प्रकरणामुळे आज संपूर्ण देशामध्ये आपल्या विभागाचं नाव घेतलं जात आहे, एका अर्थाने ते चांगली गोष्ट पण आहे, कारण आपल्या सगळ्यांकडनं दुर्लक्षित राहिलेला असा जो काही विषय आहे त्या विषयाला सगळ्या स्तरावरती पालक, पाल्य, शाळा, पोलीस, रेव्हेन्यू, सरकार, शिक्षण खातं, सामाजिक जे महिलांचं खातं आहे। नमस्कार, आज आपण परिमंडळ 4 येथे माननीय पोलीस आयुक्त सर, सहआयुक्त सर आणि रिजन सरांच्या संकल्पनेतून आयोजित युवा संवाद कार्यक्रम 2025 या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज इथे संपन्न केलेला आहे। यामध्ये आपण सर्व परिमंडळातील मुख्याध्यापक तसेच पोलीस मित्र अशांना आपण बोलवलं होतं। त्यामध्ये आपण युवा संवाद कार्यक्रम अंतर्गत 4 प्रामुख्याने गोष्टी ते करत आहोत। त्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आणि ज्येष्ठांच्या संघांमध्ये जाऊन आपण ते सायबर क्राईम, चाइल्ड प्रोटेक्शन, वुमन सेफ्टी आणि ड्रग डी एडिक्शन या 4 सदराखाली आपण सर्वांची जनजागृती करणार आहोत। पूर्ण वर्षभराचं शेड्यूल आपण इथे तयार केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही इथे जाऊन लेक्चर देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातले एक्सपर्ट तिथे पाठवणार आहोत आणि शिवाय आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनला 2 युवा संवाद पोलीस अधिकारी यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे। त्यामध्ये एक पुरुष PSI आणि एक महिला PSI असे 2 अधिकारी त्यात नेमलेले आहेत। त्यांच्याकडे आम्ही प्रत्येक या 4 विषयाखाली आम्ही तयार केलेल्या स्लाइड्स दिलेल्या आहेत। त्या स्लाइड्स प्रेझेंटेशनच्या मार्फतीने पूर्ण या 4 जे महत्वाचे सोसायटीचे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात येणार आहे।